बोलघेवड्या रवी राणा महेश शिंदेंना नेत्यांनी सुनावलंय। लाडकी बहीण योजनेचा निधी कुणीही हिसकावू शकत नाही। शिंदे फडणवीसांनी महायुतीच्या आमदारांचे कान टोचले। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीच्या बोलघेवड्या आमदारांना नेत्यांनी खडे बोल सुनावलेत। लाडक्या बहिणींना दिलेला निधी कुणी हिसकावून घेणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सुनावलं। लाडक्या बहिणींच्या निधीबाबत वेगवेगळी वक्तव्य करून महायुतीलाच अडचणीत आणलेल्या आमदारांना नेत्यांनी चांगलं सुनावलं। त्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना धमकी देणाऱ्या रवी राणांना महायुतीच्या नेत्यांनी खडे बोल सुनावले। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। एवढंच नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणीही परत घेणार नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी रवी राणांना सुनावलं। आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते। आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही। अजित पवारांनीही लाडकी बहीण योजनेवर वक्तव्य करणाऱ्या रवी राणा आणि महेश शिंदेंना आवरण्याची गरज असल्याचं जाहीरपणे सुनावलंय। कोणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1,500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ। मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्या करता दिलेले आहेत। त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका। कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे, अजिबात नाही। हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांचा नामालोकांचा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांना समज दिली। आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहे एकही योजना बंद पडणार नाही, कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे। आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा। टाळ्या मिळवण्यासाठी तोंडाला येईल ते बोलणारे नेते महायुतीत कमी नाहीत। सरकारी योजनांना अपशकुन करणाऱ्या घरच्या आमदारांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज निर्माण झाली। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।